श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामदोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मासिक राशी भविष्य या भागामध्ये मागील भागात आपण मेष लग्न, वृषभ लग्न, मिथुन लग्न, मेष राशी, वृषभ राशी, मिथुन राशी याविषयी माहिती घेतली. आता या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत ती पुढील 3 राशींची: कर्क लग्न, सिंह लग्न आणि कन्या लग्न. कर्क लग्नामध्ये प्रथम स्थानामध्ये कुंडलीच्या जर 4 आकडा येत असेल अथवा चंद्र तुमच्या पत्रिकेत जिथे बसला असेल तिथे 4 आकडा दिला असेल तर तुमचं कर्क लग्न आहे अथवा कर्क राशी आहे. तर कर्क लग्नाला गोचर भ्रमणामध्ये चतुर्थेश शुक्र दशमात जाणार आहे, म्हणजे गेलेला आहे पुढील 1 महिन्यासाठी. मंगळ ग्रह हा राहू बरोबर नवम स्थानामध्ये आहे, पंचमेश होऊन आणि दशमेश होऊन ते तिथे आहे, जे अतिशय उत्तम आहे. कारण राहू हा ग्रह केंद्रात त्रिकोणाच्या अधिपती बरोबर अथवा त्रिकोण स्थानात केंद्राच्या अधिपती बरोबर आला तर तो राजयोगकारक होतो. त्याचप्रमाणे रवी ग्रह हा लाभातून जाणार आहे, जो धनेशून लाभात महाधनी योग निर्माण करेल. सगळ्यात जास्त पुढील 1 महिना कर्क लग्न आणि कर्क राशीच्या लोकांना आर्थिक उन्नती बघायला मिळणार आहे. याचं कारण आहे की लाभेश दशमस्थानात सगळ्यात मोठा धनत्रिकोण आहे, जो सामाजिक धनत्रिकोण आहे. तो चतुर्थेशून शुक्र तिथे दशमात 1 महिना बसणार आहे. मंगळ ग्रह परम योगकारक होतो कर्क राशी आणि कर्क लग्नासाठी, तो राहू बरोबर आहे आणि लाभामध्ये रवी बसणार आहे. जे कर्क लग्न अथवा कर्क राशीचे लोक सरकारी क्षेत्रामध्ये अथवा सरकारी क्षेत्रातील विशेषतः करून पोलीस, मिलिटरी, वायुसेना, थलसेना अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांना नोकरीमध्ये बढती, प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे अथवा नोकरीमध्ये स्थलांतरही मिळून त्यातून प्रमोशन होण्याची शक्यता आहे. तसेच कर्क लग्न आणि कर्क राशीचे जे जातक हे कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये तसेच ऑटोमोबाईलमध्ये आहेत, त्यांनाही धनाचे उत्तम आगमन होताना दिसेल अथवा नवीन ठिकाणी धनप्राप्ती होण्याची संधी दिसेल. जे कर्क लग्नाचे जातक इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्निकल क्षेत्रामध्ये पार्टनरशिपच्या व्यवसायात आहेत, अशांना गल्फ कंट्रीजमध्ये अथवा विदेशामध्ये जाण्याची संधी निर्माण होऊन त्यातून त्यांचे धन आगमन वाढेल. मुळातच कर्क ही राजराशी आहे आणि त्यामुळे चंद्र त्याचा मालक असल्यामुळे या सर्व स्थितीमध्ये कर्क लग्नाच्या जातकांना सगळ्यात उत्तम फायदे पुढील 1 महिन्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये होताना दिसून येतील. फक्त कर्क लग्नाच्या जातकांनी मंगळ राहू बरोबर आहे आणि तो त्याचा शत्रू आहे नैसर्गिक, म्हणून जास्तीत जास्त फक्त कुठला जप करावा तर राहूचा भ्राम भ्रीम भ्रौम सहा राहवे नमः या मंत्राचा जप करावा. कारण कर्क लग्नाला राहू हा लग्नेशाचा मित्र ग्रह नाही, तो चंद्राचा शत्रू ग्रह आहे, तो चंद्राला ग्रहण लावतो. म्हणून राहूच्या पीडेचा परिहार होण्यासाठी कर्क लग्नाच्या जातकांनी काय करावे तर राहूचा बीज मंत्र आहे भ्राम भ्रीम भ्रौम सहा राहवे नमः या मंत्राचा जप करावा अथवा राहूचे डोनेशन म्हणजे शनिवारी वाहत्या पाण्यात नारळ प्रवाहित करावा. हे काम केल्यास राहू या ग्रहाची अनुकूलता प्राप्त होईल. बाकी सर्व गोष्टी कर्क लग्नाच्या जातकांना शुभ आहेत, कारण कारक ग्रह स्वतः गुरु सुद्धा त्या ठिकाणी लाभामध्ये बसलेला आहे आणि तो सूर्याबरोबर जाणार आहे 15 मे नंतर. 15 मे नंतर कर्क लग्नाच्या लोकांना उत्तम आर्थिक लाभ होताना दिसून येतील, यात शंका नाही. कर्क लग्न आणि कर्क राशीचा पुढील 1 महिन्याचा काळ 15 मे पासून पुढील 1 महिन्याचा काळ अतिशय उत्तम असणार आहे. त्यानंतरची पुढची राशी येते ती म्हणजे सिंह. सिंह लग्न अथवा सिंह राशी म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानात 5 आकडा असेल अथवा कुंडलीत चंद्र जिथे बसला असेल तिथे 5 आकडा येत असेल तर ती सिंह राशी झाली अथवा सिंह लग्न झाले. सिंह लग्न आणि सिंह राशीच्या अष्टमातून राहू आणि मंगळ याचे भ्रमण असणार आहे. रवीचे भ्रमण दशमातून असणार आहे. रवी त्या ठिकाणी दिग्बली होणार आहे, लग्नेश दशमस्थानात दिग्बली होणार आहे, तो सिद्धयोग निर्माण करेल. अतिशय उत्तम आहे, म्हणजे कार्यक्षेत्र विस्तारेल. कार्यक्षेत्रामध्ये जर अडचणी येत असतील तर त्या अडचणी रवी दूर करेल आणि कार्यक्षेत्रामध्ये उत्तम पदाला नेऊन ठेवेल. राजयोगाचं फळ मिळेल. फक्त अष्टमस्थानात राहू मंगळ असल्यामुळे अग्नीपासून भय आहे, तसेच ऍक्सिडेंटपासून भय आहे आणि तो लग्नेशाचा परत राहू मित्र ग्रह नाही. म्हणून कर्क लग्नाच्या जातकांनी सुद्धा अपघात अथवा ऍक्सिडेंट टाळण्यासाठी ज्याप्रमाणे राहूचे दान अथवा राहूचा जप अथवा राहूचे डोनेशन शनिवारी वाहत्या पाण्यात नारळ प्रवाहित करावा, त्याप्रमाणे सिंह लग्नाच्या जातकांनी सुद्धा अथवा सिंह राशीच्या जातकांनी सुद्धा शनिवारी वाहत्या पाण्यात नारळ प्रवाहित करावा, जेणेकरून राहूच्या पिढेचा परिहार होईल. अथवा राहूची दानं आहेत म्हणजे उडीद, तिळाचे तेल हेही सत्पात्री व्यक्तीस दान द्यावे, जेणेकरून तुम्हाला त्यातून राहूची पीडा कमी होताना दिसेल. फक्त सिंह लग्नाच्या जातकांना जे जातक व्यवसायाने टीचर आहेत
अथवा एज्युकेशन सिस्टीममध्ये काम करतात अथवा एखाद्या शाळेत नोकरीवर आहेत अथवा प्राध्यापक आहेत, अशा शैक्षणिक क्षेत्रात कुठेही कार्यरत असलेल्या सिंह लग्नाच्या जातकांना पदोन्नती होण्याची शक्यता दाट आहे. कारण का तर गुरु हा ग्रहमंत्री आहे, तो कर्मस्थानातून पुढील 1 वर्ष गोचर करेल. तिथूनच रवीचे भ्रमण होणार आहे, जो लग्नेशून सिद्ध योग करणार आहे. आणि शुक्र ग्रह हा राशीच्या 9व्या स्थानातून जाणार आहे, जो राशीची लक्ष्मी म्हणजेच लग्नाची अथवा सिंह राशीची अथवा सिंह लग्नाची लक्ष्मी वाढवणार आहे. म्हणजे सिंह लग्नाच्या अथवा सिंह राशीच्या जातकांना सुद्धा पुढील 1 महिना आर्थिक काळ उत्तम आहे. आर्थिक बाबतीमध्ये विशेष कोणत्याही प्रकारचे टेन्शन नाही. फक्त सप्तमेश शनी सप्तमात आहे, षष्ठेश्वंत तिथे आहे. पुढील 1 वर्ष म्हणजे मार्च 2025 पर्यंत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असताना कम्युनिकेशन उत्तम ठेवावे. शक्यतोवर सगळा व्यवहार कागदोपत्री आणि सरकारी कागदावर करावा आणि आपल्या पत्नीशी अथवा आपल्या पतीशी त्या ठिकाणी दैनंदिन जीवनात वागत असताना कम्युनिकेशन क्रिस्टल क्लिअर ठेवल्यास सिंह लग्नाच्या जातकांना अथवा सिंह राशी जातकांना बाकी सगळ्या गोष्टी ह्या ऑल वेल आहेत. त्यानंतरची पुढची येणारी राशी आहे ती म्हणजे कन्या. कन्या राशीच्या जातकांच्या 9व्या स्थानातून अथवा कन्या लग्नाच्या जातकांच्या 9व्या स्थानातून रवीचे भ्रमण जाणार आहे. पत्रिकेमध्ये प्रथम स्थानात 6 आकडा दिला असेल अथवा जिथे चंद्र बसला असेल तिथे 6 आकडा असेल तर राशी कन्या होईल अथवा लग्न कन्या होईल. राशीच्या 9व्या स्थानातून रवीचे भ्रमण होणार आहे. 9वाचा रवी कारक आहे धर्माचा, तर हे उत्तम आहे. फक्त तो द्वादशीशून 9वात आहे, म्हणजे भाग्योदयासाठी जन्मस्थानापासून दूर जावे लागेल. या रवीमुळे तुम्हाला पुढील 1 महिन्यामध्ये लांबच्या प्रवासाचे योग येतील. तसेच सप्तम स्थानामध्ये राहू मंगळाचं भ्रमण होणार आहे, जे पार्टनरशिपचा व्यवसाय, नवीन पार्टनरशिपचा व्यवसाय शक्यतो पुढील 1 महिन्यामध्ये टाळावा आणि कोणत्याही प्रकारचे पार्टनरशिपचा व्यवसाय करण्याच्या बाबतीमध्ये पडू नये कन्या लग्न आणि कन्या राशीच्या जातकांनी. गुरुचे भ्रमण हे सप्तमेशून 9मात आहे. हे उत्तम आहे, कारण राहू जिथे बसला आहे त्याचा अधिपती गुरुग्रह 9मात आहे, म्हणजे राहू केंद्रात आहे आणि अधिपती त्रिकोणात आहे. तर राहूची फळं चांगली मिळतील, कारण कन्या लग्नाला बुधाचा तो शत्रुग्रह नाही मित्रग्रह आहे. फक्त कन्या लग्नाला आणि कन्या राशीला मंगळ मारक आहे, म्हणून क्राम क्रीम क्रौम 6 भौमाय नमः या मंत्राचा जप पुढील 2.5 महिने कन्या लग्न आणि कन्या राशीच्या जातकांनी करावा. परत मंत्र सांगतो, क्राम क्रीम क्रौम 6 भौमाय नमः. आणि मंगळवारी सकाळी मंगळाच्या होऱ्यात 7 ते 8 मध्ये मंगळाचे डोनेशन म्हणजे मंगळाचे दान द्यावे. ते काय आहे तर मसुराची डाळ दान द्यावी, तसेच कोणत्याही प्रकारचे लाल वस्त्र दान द्यावे आणि बुधवारी आणि मंगळवारी गणपतीचे दर्शन करावे. गणपतीला नमन करून दुर्वा व्हाव्यात आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवावा, जेणेकरून मंगळाची अनुकूलता प्राप्त होईल आणि कार्यक्षेत्रामध्ये अडचणी येणार नाही. बाकी शनीचे भ्रमण षष्ठातून आहे, ते उत्तम आहे, तिथे कुठेही अडचण नाहीये. शुक्राचे भ्रमण अष्टमातून जाणार आहे, जो अचानकपणे पैसा देईल, कारण तो धनेशून अष्टमात आहे आणि अष्टमात जाऊन तो धनाला बघेल. म्हणजे अचानक लॉटरीतून सट्टातून अथवा ज्यांनी शेअर मार्केटमध्ये खूप निवेश केला आहे त्यांना सुद्धा त्या कन्या लग्नाच्या जातकांना हा शुक्र उत्तम फायदे देताना दिसून येईल. श्री शिवाय नमस्तुभ्यम.